काल आपण काय बघितलं बेटा, रोटेशनल मोशन बघितलं. रोटेशनल मोशन मधले कन्सेप्ट बघितले कुठले कुठले, मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढतो, आय इज इक्वल टू समेशन, कशाचं समेशन असणार आहे, सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्याला आपण काय म्हणलं होतं, मोमेंट ऑफ एनर्जी. आणि त्या मोमेंट ऑफ एनर्जीचं पहिलं आपण एक्सप्रेशन काढलं होतं बेटा, कुठलं काढलं होतं, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, बरोबर आहे ना. कायनेटिक एनर्जी विथ द बॉडी रोटेटिंग. मग त्यावेळेस तुम्हाला मी काही टर्म्स लक्षात ठेवा म्हणून सांगितलं होतं बेटा. कुठल्या टर्म्स होत्या, काही आठवतंय का. लिनियरच्या जे असतील त्याला फक्त कशाने रिप्लेस करायचे बेटा, अँग्युलर. लिनियरला कशाने रिप्लेस करा, अँग्युलरला. कसं रिप्लेस करायचं तुम्हाला सांगितलं बेटा, लिनियर डिस्प्लेसमेंट कसं, एस, अँग्युलर थीटा, लिनियर वेलोसिटी व्ही, अँग्युलर ओमेगा, लिनियर ऍक्सेलरेशन ए, अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा. ठीक आहे. मास एम, ठीक आहे. त्यानंतर इथं कुठला मास कन्सिडर करायचा आहे, आय. फोर्स इथं काय कन्सिडर करायला म्हणलं होतं, टॉ. अजून एक टर्म बघितली, मोमेंटम, लिनियर मोमेंटम पी, अँग्युलर मोमेंटम, बरोबर आहे. आणि काल ह्याच्यावर आपण कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काढलं होतं. काय बेटा, कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आपल्याकडे हाफ एम व्ही स्क्वेअर, कधी व्ही. अँग्युलरला काय करा मग, कायनेटिक एनर्जी हाफला हाफ, आज ती एमच्या जागी काय रिप्लेस करा, आय. व्हीच्या जागी काय रिप्लेस केलं तर ओमेगा. थोडं चालतं आपलं, ठीक आहे. त्यानंतर काल आपण काय स्टडी केलं बेटा, अँग्युलर मोमेंटम. काय स्टडी केलं आपण काल, अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम कुठल्या लेटरने दाखवतो, एल. अँग्युलर मोमेंटम कुठल्या लेटरने दाखवतो, एल. अँग्युलर मोमेंटमचं इक्वेशन काय, डेफिनेशन काय बेटा, अँग्युलर मोमेंटम इट इज द लिनियर मोमेंटम, बरोबर आहे ना, प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम अँड काय असणार, परपेंडिक्युलर डिस्टन्स. लिनियर मोमेंटम आणि काय असणार बेटा, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे काय बघितलं होतं आपण, अँग्युलर मोमेंटम. इक्वेशन काय होतं बेटा, एल इज इक्वल टू काय होतं, इक्वेशन काय होतं, एल इज इक्वल टू आर इंटू पी, बरोबर ना, आरपी. आर म्हणजे रिस्पेक्ट टू डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स, बरोबर आहे. नेक्स्ट आपण आज बघणार आहे. नेक्स्ट काल जसं बघितलं तर सेम तसंच बेटा. काल जसं जर तुम्ही बघितलं असेल, तुमच्या लक्षात आलं तर आज सुद्धा सेम बघायचं. काय करायचंय, एक्सप्रेशन. कुणासाठी एक्सप्रेशन काढायचं बेटा आपल्याला, अँग्युलर मोमेंटमचा. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय बेटा, इक्वेशन एल इज इक्वल टू आर, बरोबर आहे ना, एल इज इक्वल टू काय, आरपी. ह्यासाठी एक्सप्रेशन काढायचे. कुणासाठी, रोटेटिंग बॉडी विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी. ठीक आहे. बाबा एक रिजिड बॉडी घेऊया, त्याच्यासारखं सेम बॉडी. काय करते बेटा ही बॉडी, रोटेट वाली आहे, ठीक आहे, फिरते बॉडी. आणि फिरताना त्याचं काय कॉन्स्टंट आहे, ओमेगा कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय कॉन्स्टंट आहे, अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट. बॉडी आहे म्हणजे त्याच्यामध्ये मास असेल, त्याचे पार्टिकल्स असतील, ठीक आहे. किती पार्टिकल कन्सिडर करायचे, एन नंबर ऑफ पार्टिकल कन्सिडर करूया. एन नंबर ऑफ पार्टिकल रिस्पेक्ट टू डिस्टन्स पेशी, समजा हा फर्स्ट पार्टिकल, सेकंड पार्टिकल, हा nth पार्टिकल आहे, एम एन घेऊया, हा 1 घेऊया, हा 2 घेऊया. नंबर ऑफ पार्टिकल आहे. त्यांचं रिस्पेक्ट टू डिस्टन्स, किती डिस्टन्स म्हणायचं, R1, हा आणि हा आर एल. फिरतायत म्हणजे हे पार्टिकल, पहिला पार्टिकल फिरतोय म्हणजे तो सर्क्युलर मोशन दाखवतोय. सेकंड पार्टिकल सुद्धा काय करतो बेटा, सर्क्युलर मोशन दाखवतोय. ठीक आहे. सो हे जे पार्टिकल आहे, हे पार्टिकल इनडायरेक्टली किती मोशन दाखवतात बेटा, सर्क्युलर मोशन, बरोबर आहे. आणि त्यावेळेस आपण त्यांची वेलोसिटी पाहिली होती, की कुणाची असेल, व्हीटीची वेलोसिटी, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं बेटा, त्यांचं काय करायचंय, अँग्युलर मूव्हमेंट. ठीक आहे. मग स्टार्टिंग आपलं, कन्सिडर रिजिड बॉडी कंटेनिंग एन नंबर ऑफ पार्टिकल, मास ऑफ ईच पार्टिकल इज m1 m2 dash dash m. They are at respect to distance r1 r2 dash dash r. If body is rotating with constant angular velocity काय, ओमेगा. ठीक आहे. सो बॉडी कॉन्स्टंट वेलोसिटीने रोटेट व्हायली आहे. सो व्हॉट इज द रिलेशन, आपल्याला माहिती आहे रिलेशन बिटवीन, काय रिलेशन आहे बेटा, व्ही अँड आर, व्ही अँड ओमेगाचं रिलेशन काय, व्ही इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल आहेत ना, 1 2 साठी करूया. हा कुणासाठी, फर्स्ट साठी, हा कुणासाठी, फर्स्ट पार्टिकल साठी. ओमेगा तर काय बेटा, कॉन्स्टंट. सो पहिल्या पार्टिकलची वेलोसिटी v1, रेडियस r1, ओमेगा कॉन्स्टंट आहे. सेम तसंच v2 r2 ओमेगा. असं कुठपर्यंत बेटा, bn rn, ही काय झाली त्याची वेलोसिटी. ठीक आहे. पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन दाखवतोय.
आणि त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी तो काय असणार बेटा, टँजंट. आणि तिथे व्हेलॉसिटी कुठे असणार, लिनियर. आणि तिथं काय असणार बेटा, त्याचं मोमेंटम कसं असणार, लिनियर मोमेंटम असणार त्या पार्टिकलचं. ठीक आहे. सो लिनियर मोमेंटम इज इक्वल टू काय इक्वेशन आपल्याकडे, P इज इक्वल टू mv. अशा सगळ्या पार्टिकलसाठी फर्स्ट पार्टिकलसाठी काय येईल, P1 इज इक्वल टू m1v, P2 इज इक्वल टू m2v अँड सो फॉर. कुणासाठी, Tn m1. आपलं विच व्हॅल्यू माहिती आहे, इथे डायरेक्टच पुढे विच व्हॅल्यू लिहू का बेटा मग मी, आहे ना डायरेक्ट व्हॅल्यू. P1 इज इक्वल टू m1, V1 च्या जागी काय देणार मी, R1 ओमेगा. समोरच लिहिलं तुम्ही, पुढे लिहिलं तरी चालेल. इथं काय येईल बेटा, M2 R2 ओमेगा आणि सो ऑन काय येणार, Mn Rn. बरोबर आहे. पण काढायचं काय आपल्याला, अँग्युलर मोमेंटम. बट वी नो अँग्युलर मोमेंटम काय बेटा, अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू आर पी साइन थीटा. ठीक आहे. पार्टिकल आहे, ही बॉडी आहे, बॉडी रोटेट होते, समजा असं रोटेट होते, अशा डायरेक्शनला रोटेट होते बेटा. मग हे पार्टिकल घेतले, डिस्टन्स किती झालं, परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे किती, 90 ना. ठीक आहे. म्हणजे इथं साइन किती येणार बेटा, 90. साइन 90 किती असते, साइन 90 किती असते, 1. सो L इज इक्वल टू काय येईल बेटा, R इंटू P. असे नंबर ऑफ साठी L1 साठी काय येईल बेटा, R1 आणि P1 किती आहे, M1 R1 ओमेगा. बघा बरोबर आहे का, P1 M1 R1 L2 R2 M R2. इथं बी 2 येईल ना. सो L काय येईल, Ln काय येईल, Rn Mn Rn ओमेगा. जरा दिसायला बरं दिसेल म्हणून कसं लिहिते बेटा मी, R2 आहेत ना. ठीक आहे. काय येणार मग, M1 R1 स्क्वेअर ओमेगा. बरोबर आहे, 2 आहेत ना. काय नाही तर मग M2 R2 स्क्वेअर ओमेगा Mn Rn स्क्वेअर ओमेगा. ठीक आहे. काय आहे सांगा पण. सो टोटल अँग्युलर मोमेंटम काय येईल, टोटल अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू काय येणार, L1 प्लस L2 प्लस सो ऑन कुठपर्यंत, Ln पर्यंत. काय काय येणार, सो L इज इक्वल टू L1 किती आहे, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर काय येणार, Mn Rn स्क्वेअर. काय कॉमन येते, ओमेगा कॉमन आहे ना. काय येणार बघ, Rn स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर काय येणार, Mn Rn. व्हॉट इज दिस टर्म, ही टर्म काय बेटा, I मोमेंट ऑफ इनर्शिया ऍज दिस I. तुम्ही लिहिली मी असं लिहिते. सो L इज इक्वल टू काय आलं बेटा, I इंटू ओमेगा. L इज इक्वल टू काय आलेला आहे, I इंटू ओमेगा. आपलं इक्वेशन काय बेटा, P इज इक्वल टू MV. P इज इक्वल टू काय, MV. बरं आहे ना. आपलं इक्वेशन काय, P इज इक्वल टू MV. M म्हणजे काय, मास. इथं मास कशाने रिप्लेस झालाय, मोमेंट ऑफ इनर्शिया. V म्हणजे व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी जाईल कुठली, अँग्युलर व्हेलॉसिटी. कळते का टर्म्स, लिनियरच्या टर्म्स काढायचे आणि काय करायचं तिथं, अँग्युलरच्या टर्म्स करायचे. सो दिस इज द एक्सप्रेशन. मोठं वाटतंय पण एकदम सोपं आहे बेटा. जरा सिक्वेन्स नेल बघा. काय केलं आपण, 3 मार्काला विचारते तुम्हाला एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचा अर्थ काय, लिनियर मोमेंटम कशाला म्हणतो बेटा आपण, P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. P इज इक्वल टू काय, मास इंटू व्हेलॉसिटी. तर त्या लिनियर मोमेंटम पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं तर आपल्याला काय मिळणार आहे, अँग्युलर मोमेंटम. आणि हे अँग्युलर मोमेंटम कुणाचं काढायचं आहे, या रोटेटिंग बॉडीचं. ती बॉडी फिरते, बॉडी फिरताना नंबर ऑफ पार्टिकल फिरणार, नंबर ऑफ पार्टिकल फिरताना ते किती मोमेंटमने फिरते हे आपल्याला काढायचं. आणि हे काढण्यासाठी आपण काय केलं बेटा, पहिला त्यांचं व्हेलॉसिटी कन्सिडर केली. रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. कालचाच कन्सेप्ट, V इज इक्वल टू R ओमेगा. 1 ला 1 वापरलं, 2 ला 2 वापर. ठीक आहे. ओमेगा का ठेवले कॉन्स्टंट, कारण की त्यांनी कंडिशन दिली ती बॉडी फिरताना कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीनी रोटेट होईल. एवढं आलं. आपल्या लिनियर मोमेंटम माहिती आहे काय, P इज इक्वल टू M. नंबर ऑफ पार्टिकल साठी फर्स्ट साठी P1 M1 V1, सेकंड साठी P2 M2 V2, N साठी PL MN. V ची टर्म काढलेली आहे, V ची टर्म इथं कुठं केली, P ची टर्म केली आपण
त्यानं दिसलं. हिची टर्म ठेवली आपण, हिची कॉन्स्टंट हवीची टर्म होती ती आपण ठेवली. अँग्युलर मोमेंटम काय बेटा? आरपी साइन थिटा. साइन थिटा इथं किती येणार? अँगल किती घेतोय? 90. परपेंडिक्युलर डिस्टन्स घेते ना, त्यामुळे 1 होईल आणि त्यामुळे काय येईल? एल इज इक्वल टू काय येईल बेटा? आर इंटू. सो आरला आर ठेवलं, पीची व्हॅल्यू ठेवलं. आता आर किती झाले बेटा? 2 झाले. दिसायला बरं दिसते पण असं लिहिले M1 R2 R1 स्क्वेअर ओमेगा L2 R2 स्क्वेअर ओमेगा अँड सो ऑन. कॉमन कुठलं काढलं बेटा आपण? ओमेगा. आणि ही टर्म म्हणजे काय? कालच बघितली कुठली बेटा? सो फायनल इक्वेशन काय आलं बेटा? एल इज इक्वल टू कुणासाठी? रोटेटिंग बॉडीसाठी. एल इज इक्वल टू काय येणार आहे? आय इंटू ओमेगा. कळते कन्सेप्ट? ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट बघायचं आपल्याला, टॉर्क. टॉर्क कन्सेप्ट झालं बेटा. फोर्स म्हणजेच काय बेटा? टॉर्क. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट काय बेटा? टॉर्क ऍक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन. ठीक आहे. आता कन्सेप्ट चेंज झालाय. बॉडी घेतली आपण, रिजिड बॉडी. ठीक आहे. आता बॉडी फिरतीये आणि फिरताना काय कॉन्स्टंट म्हणलं बेटा? अँग्युलर ऍक्सेलरेशन. अँग्युलर ऍक्सेलरेशनचा अर्थ काय? अँग्युलर ऍक्सेलरेशन कशाने दाखवतो आपण? ए. सॉरी, हा, लिनियर ऍक्सेलरेशन ए. अँग्युलर ऍक्सेलरेशन कशाने दाखवतो बेटा आपण? अल्फा. कारण की बॉडी रोटेट होते ना. लिनियर असेल तर ए म्हणलं असतं. सो बॉडी रोटेट होते. रोटेट होताना ज्यावेळेस आपण एखाद्या बॉडीला फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस ती बॉडी काय होते? ऍक्सेलरेट होते. बॉडी काय होते बेटा? ऍक्सेलरेट. ऍक्सेलरेटर माहिती आहे ना, गाडीला असताना ऍक्सेलरेटर कशासाठी वापरतो बेटा? स्पीड इन्क्रीज ऑर डिक्रीज. मग एखाद्या ऑब्जेक्टला आपण फोर्स लावला, एक स्टूल आहे, त्या स्टूलला मी लात मारली. लात कशी मारते डिपेंड. स्लोली मारले तर ते स्टूल नुसतं खाली पडेल, म्हणजे त्याची स्पीड कमी आहे का नाही. मी जोरात लात मारले तर स्टील काय करेल? उडून जाईल. ठीक आहे. माझा हे कशावर डिपेंड आहे? मी किती जोराने फोर्स अप्लाय करतो. सो ज्यावेळेस आपण फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस तिथं काय होते? त्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस होते? ऍक्सेलरेशन. म्हणजे आपल्याला माहित आहे. काय माहिती बेटा? बेसिक टर्म्स वी नो. काय माहिती आहे बेटा? एफ इज इक्वल टू काय इक्वेशन अप्लाय कर? हा, एफ इज इक्वल टू काय? मास इंटू ऍक्सेलरेशन. माहिती आहे ना, हे 9th स्टँडर्डलाच बघितलं आपण हे. ठीक आहे. एफ इज इक्वल टू काय? मास इंटू ऍक्सेलरेशन. कधी? लिनियर. कधी असणार हे? लिनियर. पण ऑब्जेक्ट जर रोटेटिंग असेल, फिरत असेल, तर तिथं फोर्स कशाने रिप्लेस होतो म्हणून सांगितलंय? फोर्स कशाने रिप्लेस होणार? टॉर्क. एखादा ऑब्जेक्ट जर रोटेटिंग असेल तर त्याला आपण तिथं काय होतो? फोर्स म्हणजे तिथं काय असतो बेटा? टॉर्क. मास कशाने रिप्लेस होणार? एम कशाने रिप्लेस होणार? आय. ए कशाने रिप्लेस होणार? ए कशाने रिप्लेस होणार? आय. हे आपल्याला माहिती. ठीक आहे. आता परत तेच काय? रिजिड बॉडी कन्सिडर रिजिड बॉडी कंटेनिंग एम नंबर ऑफ पार्टिकल्स. ठीक आहे. ऑफ मास M1 M2 Mn आर रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स. किती डिस्टन्स वर आहे? R1 R2 Rn. रोटेटिंग विथ कशी रोटेट व्हाली आता तिने? कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन. मग अशी काय होती? अँग्युलर व्हेलॉसिटी. इथं काय आता? कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन. परत वी नो रिलेशन बिटवीन ए अँड अल्फा. माहिती आपलं रिलेशन काय बेटा? काय रिलेशन? रिलेशन बिटवीन A and alpha. What is? A is equal to R alpha. A is equal to काय बेटा? R alpha. मग नंबर ऑफ पार्टिकल साठी काय येणार बघ? A1 R1 अल्फा. अल्फा म्हणून द्यायचं का? नाही. का? कारण की काय म्हणले आपण? कॉन्स्टंट. अल्फा इज कॉन्स्टंट. कारण की बॉडी कशी रोटेट होती आहे? कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन. सेकंड फॅक्ट साठी काय येतं बेटा? A2 R2 अल्फा. असं कुणासाठी? AN RN अल्फा. काय अवघड आहे काही का बरं? ठीक आहे. फोर्स वी नो. फोर्स F इज इक्वल टू काय? M इंटू A. सो काय येणार? फर्स्ट पार्टिकल साठी 1 M1 A1. सेकंड साठी F2 M2 आणि असंच कुणासाठी बेटा?
FN, MN, AN. ठीक आहे. एच व्हॅल्यू माहिती, एच व्हॅल्यू कुठं करू? काय बेटा एच व्हॅल्यू? M1. एच व्हॅल्यू काय? R1 अल्फा. काय ना? M2 R2 अल्फा. MN RN. बरोबर आहे. ठीक आहे. काढायचंय काय आपल्याला? अँग्युलर ऍक्सेलरेशन. सो फॉर अँग्युलर ऍक्सेलरेशन, काय इक्वेशन अँग्युलर ऍक्सेलरेशन बेटा? अँग्युलर ऍक्सेलरेशन ना टॉर्कचं काय? टॉर्क इज इक्वल टू काय? टॉर्क इज इक्वल टू काय असणार आहे? आय इंटू अल्फा. आता आपण काढणार तर ती येणार आहे. एक ते कसं आलं काढायचं. ठीक आहे. लिनियर ऍक्सेलरेशन कसं काढलं बेटा? लिनियर अँग्युलर मोमेंटम. लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम मध्ये फरक काय? परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे. इथं सुद्धा काय मग? टॉर्क म्हणजे काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क कधी असणार? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो साइन 4FR साइन थिटा. साइन इथं किती आहे? 90. किती असणार? 1. सो टॉर्क इज इक्वल टू काय बेटा? SR. सो एफ किती घ्यायचं? F1. T1 साठी किती आहे F1 बेटा? M1 R1 अल्फा. M1 R1 अल्फा आणि इकडचा एक परत R1 रिपीट आहे ना? हा Fचं झालं बघा. बरोबर आहे का? F मध्ये काय? एक M आहे, एक R आहे आणि एक अल्फा आहे. एक MR अल्फा आहे F आहे आणि एक R आहे. 2 साठी M2 R2 अल्फा फॉर फोर्स आणि हे काय बेटा? आणि तसंच MN RN अल्फा RN. कसं लिहू आता याला? दिसेला असं कसं लिहू? M1 R1 स्क्वेअर अल्फा. इथं M2 R2 स्क्वेअर अल्फा. MN RN स्क्वेअर अल्फा. सो टोटल टॉर्क काय ना? टॉर्क T1 प्लस T2 प्लस Tn. सांगा काय काय टू व्हॅल्यू? सो टॉर्क इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर अल्फा. बरोबर आहे. प्लस M2 R2 स्क्वेअर अल्फा प्लस MN RN स्क्वेअर अल्फा. काय कॉमन काढू? ब्रॅकेट मध्ये M1 RN स्क्वेअर, M2 R2 स्क्वेअर, MN RN स्क्वेअर. म्हटलं ना सगळं सेम आहे. कोण आहे नाही? आय. मग काय आलं बेटा? टॉर्क इज इक्वल टू काय आलं? आय इंटू अल्फा. आपलं काय इक्वेशन? फोर्स इज इक्वल टू काय? मास इंटू ऍक्सेलरेशन. मासला कोणी रिप्लेस केले? मोमेंट असेल. ऍक्सेलरेशनला कोणी केलेलं आहे? अँग्युलर ऍक्सेलरेशन. बरोबर आहे. कळतंय? अवघड आहे का बेटा रिलेशन? सगळं सोपंच आहे. फक्त टर्म माहित पाहिलं पाहिजे कुठलं कधी घे. ठीक आहे. राईट. ठीक आहे. बरं का? होत आज थँक्यू. चलो नेक्स्ट कन्सेप्ट, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आधीच्या स्टँडर्ड मध्ये झालेले कन्सेप्ट कुठले? कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कन्झर्वेशन ऑफ मास, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम झालेत ना कन्सेप्ट. कन्झर्वेशनचा अर्थ काय बेटा? कन्झर्वेशन म्हणजे काय? नायदर क्रिएटेड नॉट रिस्टोर. बरं आहे ना? म्हणजे जी काही एनर्जी असेल, जो काही मास असेल, तो काय असणार आहे? कॉन्स्टंट. काय असणार आहे? कॉन्स्टंट. सो सेम आता आपल्याला कुठं अप्लाय करायचं आहे? अँग्युलर मोमेंट. सो काय सांगायचं? अँग्युलर मोमेंटम इज अ कॉन्स्टंट. काय असणार बेटा? दोन मार्कला क्वेश्चन पडलं होतं. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंट. सो अँग्युलर मोमेंटम इज रिमेन कॉन्स्टंट. कसं असणार आहे? अँग्युलर मोमेंटम बेटा कॉन्स्टंट असेल. कधीपर्यंत? अनलेस अंटिल एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन इट झिरो. जर एखाद्या ऑब्जेक्टवर बाहेरचा फोर्स लागत नसेल तोपर्यंत त्याचा अँग्युलर मोमेंटम कसं असणार आहे बेटा? झिरोच असेल. बाहेर न लावला तर चेंज होईल. त्यामुळे काय असायचं स्टेटमेंट? The angular momentum of a body is remain constant unless until the external torque acting on a body, acting on object is zero. म्हणजे डेरिवेशन प्रूफ विचारते, आपल्याला प्रूफ बघायचं. काय बघितलं बेटा प्रूफ? अँग्युलर मोमेंटम काय इक्वेशन? अँग्युलर मोमेंटम कुठला सिम्बॉल आहे? एल. एल इज इक्वल टू काय? आरपी. आरपी साइन थिटा. साइन 90 घेतो आपण, कारण की डिस्टन्स कसं घेतो? परपेंडिक्युलर. ठीक आहे. आता याला काय करू बेटा? डिफरन्शिएट करू with respect to time. काय ना मग?
डीएल बाय डीटी इज इक्वल टू, दोन आहेत म्हणजे कुठला रूल? युव्ही रूल. आठवतो युव्ही रूल? ठीक आहे. काय ना मग बेटा, एक कॉन्स्टंट आणि दुसरा डीआर बाय डीटी, बरोबर आहे ना? प्लस एक कॉन्स्टंट आणि आता त्याचा हा कॉन्स्टंट घेतलाय ना, मग इथं काय घ्यायचं आहे? डीपी बाय डीटी आणि हा बरोबर आहे ना? ठीक आहे. व्हॉट इज द पी? पी म्हणजे काय बेटा? लिनियर मोमेंटम. काय लिनियर मोमेंटम? मास इंटू वेलोसिटी. लिनियर मोमेंटम काय? मास इंटू वेलोसिटी आहे. ठीक आहे. सो पीच्या जागी मी ती व्हॅल्यू शोधू शकते. डीआर बाय डीटी. व्हॉट इज डीआर बाय डीटी? डीआर म्हणजे काय? आर म्हणजे काय? डिस्टन्स. डिस्टन्स आहे ना, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स आहे. डिस्टन्स विथ टाइम, चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम काय? वेलोसिटी. बरोबर आहे ना? वेलोसिटी म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय बेटा? देन डीपी बाय डी. पी म्हणजे काय बेटा? मोमेंटम. बरं आहे ना? आणि आपण बघितलंय, कधी बघितलंय? आठवतंय का नाही? आय डोंट नो तुम्हाला. न्यूटनचा सेकंड लॉ. काय सेकंड लॉ? चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम जो असणार आहे, चेंज इन मोमेंटम आपणाला असतात त्याचा फोर्स. 9th स्टँडर्ड सेकंड लॉ होतात. न्यूटनचे 3 लॉ आहेत माहिती आहेत ना? त्यातला सेकंड लॉ काय सांगतो? चेंज इन मोमेंटम हा काय असतो? फोर्स. चेंज इन मोमेंटम काय असणार आहे बेटा? फोर्स. आणि त्याच्यावरच आपण इक्वेशन काढलं होतं. कुठलं इक्वेशन काढलं होतं? एम ए. कसं आलं एम ए मॅडम? फोर्स इज इक्वल टू काय? एम ए आहे ना बेटा? कसं आलं इक्वेशन हे? चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू वेलोसिटी इंटू डीटी. मास तर कॉन्स्टंटच असणार आहे ना? मासला बाहेर काढलं होतं आपण डीव्ही बाय डीटी. एम डीव्ही बाय डीटी म्हणजे काय? चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय? ऍक्सेलरेशन. हे सगळं 9th स्टँडर्डला झालंय. बरोबर आहे ना? ठीक आहे. सो काय येणार बेटा? चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम काय येणार? फोर्स. बरोबर आहे? डीपी बाय डीटी काय? फोर्स. सो इक्वेशन मध्ये ठेवूया काय बेटा? डीएल डीटी इज इक्वल टू पीच्या जागी काय ठेवते? डीआर बाय डीटीच्या जागी काय ठेवते? दोन्ही वेक्टर आहेत. काय नाही म्हणजे काय असतं त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन. प्लस डीपी बाय डीटी काय आहे? फोर्स. आणि आता आहे बेटा रेट्स. ठीक आहे. कधीही लक्षात ठेवा बेटा, दोन वेक्टर क्वांटिटी सेम असेल तर त्याचा मॅग्निट्यूड किती येत असतो बेटा? 0. हे आपलं 11th स्टँडर्डला झालेलं. सो काय आलं बेटा? डीएल बाय डीटी इज इक्वल टू एम इंटू काय आलं? 0 प्लस एफ इंटू आर. सो फायनल काय आलं बेटा? डीएल बाय डीटी इज इक्वल टू एफ आर. आणि आताच बघितलं काय? बघितलं बेटा? एफ आर म्हणजे काय? टॉर्क आहे ना? एफ आर काय? टॉर्क आहे ना? सो काय आलं बेटा? डीएल बाय डीटी इज इक्वल टू टॉर्क विच इज नथिंग बट कॉन्स्टंट. नथिंग बट कॉन्स्टंट. चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम हा कधीही कसा असणार आहे? कॉन्स्टंटच असणार आहे. कधी? अनलेस अँड अनटिल एक्सटर्नल टॉर्क काय असेल? अपसेल्स असेल. हे त्याचं काय? डेरिव्हेशन 2023 ला पडलेलं आहे आणि परवाच्या पेपरला सुद्धा पडलेलं आहे बेटा. हे 23 ला पडले आणि 25 ला सुद्धा पडलेलं ऑफ मास. कळतंय का? अँग्युलर मोमेंटम कसा असतो? कॉन्स्टंट असतो का? ज्यावेळेस टॉर्क कसा असतो? कळतंय कन्सेप्ट? ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे रेडियस ऑफ गायरेशन. नेक्स्ट कन्सेप्ट काय बेटा? रेडियस ऑफ गायरेशन. व्हॉट इज द रेडियस ऑफ गायरेशन? एक रिजिड बॉडी घेतली बेटा आपण. रोटेशन ऍक्सिस ही आहे. बरं आहे ना? ही अशी ऍक्सिसला रोटेट हो. ठीक आहे. मग आता तुम्हाला माहित असेल, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे. हा एक ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट रोटेट करणार आहे. मग मी रोटेट करताना कुठनं करणार? इथनं ऍक्सिस पास करणार, इथनं ऍक्सिस पास करणार, इथनं ऍक्सिस कुठनंही पास करू शकते ना? ठीक आहे. पण प्रत्येक ऑब्जेक्टचा एक असा पॉइंट असतो बेटा, ज्या पॉइंटला त्या ऑब्जेक्टचं मास सेंटरला कुठं असतं? हे असतं. ठीक आहे. आता माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला टेक्स्ट बुक आहे म्हणून असं होतं. जर नोटबुक असेल तर असं कोण फिरवतं का नाही गोल गोल? ठीक आहे. मग ते फिरवण्यासाठी एक पॉइंट तुम्ही डिसाईड करता. इथं असते का ते? इथं असते का? नाही. प्रत्येक ऑब्जेक्टचा असा एक पॉइंट असेल जिथं ऑब्जेक्टचं संपूर्ण मास काय झालेलं असतं? कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. ठीक आहे. ऑब्जेक्टचं संपूर्ण मास काय झालंय? सपोज टू बी काय झालं बेटा? कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार आहे. ठीक आहे. आपण असंच करूया. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट आहे. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी समजा हा पॉइंट आहे बेटा. त्या पॉइंटवर त्या ऑब्जेक्टचं पूर्ण मास, होल मास काय झालंय? कॉन्सन्ट्रेट झालं. ठीक आहे. पण मला रोटेशन करताना तिथनं रोटेशन करायचं नाही. मी इकडनं रोटेशन केली. ऑब्जेक्ट असा फिराय, तसा फिरायला हा या पॉइंट इथनं फिरायला असं. माहिती काय? तर डिस्टन्स असेल ना इथनं बेटा. हे डिस्टन्स आपण काय घेत होतं?
आर घेत होतो. ठीक आहे, इथं काय घ्यायचं, के घ्यायचं. सिम्पल. काय घ्यायचं इथं, के. आपल्याला माहितीये काय, माहितीये मोमेंट ऑफ इनर्शिया. काय बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया? एम इज इक्वल टू आय इज इक्वल टू काय, एम आर स्क्वेअर. बरं आहे ना. आर म्हणजे काय होतं, कॅपिटल आहे, स्मॉल काढलं होतं ना आपण. आर म्हणजे काय, डिस्टन्स होतं ना. इथं आरचं जरी काय घेतलं बेटा मी, के. सो काय येईल बेटा इथं, एम के स्क्वेअर. अँड दॅट्स के इज अ कॉन्स्टंट. ऑब्जेक्ट, प्रत्येक ऑब्जेक्टला तो व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे ना. तो पॉईंट कसा असणार आहे बेटा, कॉन्स्टंट असेल. का, कारण की प्रत्येक ऑब्जेक्टचं सेंटर ऑफ मास एका फिक्स पॉईंटवर असेल. मग ते कशावर डिपेंड असेल, ते ऑब्जेक्टच्या सेफ. ठीक आहे. अँड दॅट के इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ गायरेशन. त्या केला काय म्हणतो आपण, रेडियस ऑफ गायरेशन. एक मार्काला क्वेश्चन विचारतात, रेडियस ऑफ गायरेशन काय असणार आहे. सो याच्यावर काय सांगा बेटा, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के स्क्वेअर. का, कारण की मास तर सेमच असणार आहे ना बॉडीचं. सो आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. कळालं रेडियस ऑफ गायरेशनचा अर्थ काय. त्यासाठी इमॅजिन करायला लागेल, प्रत्येक ऑब्जेक्ट जो आहे त्याचा मास एका पॉईंटला काय असतो बेटा, कॉन्सन्ट्रेट असतो. आणि तिथनं आपण रोटेशन केलं तर ऍक्सिस आणि तो पॉईंट सेम होईल. पण आपल्याला तिथनं रोटेशन करायचं आहे का, तो पॉईंट सोडून दुसरीकडे कुठनंही करा. आणि ते जे डिस्टन्स घ्या, ते डिस्टन्स म्हणजे काय असणार बेटा, के. आणि त्यावेळेस त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशा डिपेंड असेल, त्या दोघांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअर. कळतं रेडियस ऑफ गायरेशन. सो रेडियस ऑफ गायरेशन काय बेटा, प्रोडक्ट आहे. कशाचं प्रोडक्ट आहे, मास अँड, बरोबर काय, इट इज प्रोडक्ट ऑफ मास आणि कशाचं बेटा, स्क्वेअर of the distance where the point where the mass of the body is supposed to be concentrated. असा पॉइंट, इमॅजिनरी पॉइंट, जिथं मास काय म्हणतो आपण, सपोज टू बी काय झालेला आहे, कॉन्सेंट्रेट. कळतंय पॉइंट बेटा. ठीक आहे, राईट. ते बंद केलं का,